आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शीलूज किचन, शीला वेरेकर्स किचनमध्ये नाशिक येथे. आज मी बनवणार आहे कलेजी सुकं, मटणाची कलेजी आणि त्याचं सुकं बनवायचं आहे. आपण त्याचे इन्ग्रेडियंट्स पाहूया. ही साधारण अर्धा किलोपेक्षाही थोडं कमी अशी कलेजी आहे. ही धुवून घेतलेली आहे मी. हा कांदा मी घेणार आहे ह्याच्यातला जितका लागेल अंदाजाने. हे 2 कांदे, मला वाटतं 1-1.5 कांदा पुरेल एवढ्या कलेजीला. हा भाजणार आहे मी. हा भाजून घेणार. समजा इतका साधारण हा कांदा मी भाजून घेणार आहे, तेलावर परतून घेणार. हे खोबरं मी घेणार आहे. सारस्वतांमध्ये खोबरं लागतंच, त्यामुळे मला खोबरं घेणारच आहे मी. तर हे पण मी थोडंसं एवढंच घेणार आहे. हे एवढं मी बाकीचं कोशिंबिरीला ठेवते. हे एवढं खोबरं मी भाजणार आहे, परतून घेणार कांद्याबरोबर. हा फोडणीचा कांदा आहे. ह्याला साधारण 4 चमचे मी फोडणीला घेणार. 4 चमचे. ही लसूण हे साधारण जास्त घेतली आहे मी. ही मला वाटतं एवढी लागणार नाही आपल्याला, कमी करते मी ह्याच्यातली. साधारण एवढी लसूण घेऊ. नंतर ह्या ओल्या मिरच्या घेणार आहे, साधारण 4 ह्या अर्ध्या केलेल्या आहेत. तर 4 उभ्या मिरच्या आपण ह्या घेणार आहोत, हिरव्या मिरच्या. ही कोथिंबीर मात्र मी जास्त घेणार आहे. ही कोथिंबीर सगळी घेणार आहे. आणि हे आलं पण मी कमी करते थोडं. हे आलं घेणार आहे. हे पहा, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हा एकत्र मसाला मी वाटणार आहे. आता ह्या मसाल्यामध्ये मी थोडे धणे 1-2 चमचे आणि 6 लवंगा घेणार आहे ह्याच्यात वाटायला. तर हा वाटपाचा मसाला झाला. हा आपण भाजून घेतल्यानंतर हे पण आपण वाटणार आहोत. कांदा आणि खोबरं वाटून घेणार. म्हणजे हा झाला मसाला. आता हे फोडणीसाठी ठेवलं आहे मी. फोडणीला आपण हे काय म्हणतात त्याला, मोठी वेलची, एक छोटी वेलची आणि हे दालचिनी थोडे तुकडे आणि 2 लवंगा आणि 1 तमालपत्र. हे आपण फोडणीला घालणार. फोडणीच्या कांद्याबरोबर हा अर्धा कांदा घेतला समजा आपण, तर त्याच्याबरोबर हे जाणार आपल्याला फोडणीला. तेलावर फोडणी करणार आपण. आता हा मी गरम मसाला घेतला आहे. बाहेर बाजारात जो विकत मिळतो तो साधारण 1.5 चमचा आहे. तर हा 1.5 चमचा मी गरम मसाला वापरणार. हळद वगैरे आपण घेणारच आहोत. हळद लागणार आहे आपल्याला. अशा प्रकारे ही तयारी केली आहे मी. आता आपण हे भाजण्याचा कार्यक्रम करूया. सगळं हे पहा, असं आपण कांदा भाजून घेतलाय, तेलावर परतून घेतला. आता मी ह्याच्यात खोबरं टाकते. आपल्याला रस तयार करायचा नाहीये फारसा, त्यामुळे आपण खोबरं अगदी बेतानेच वापरू. आता मी हे थोडं परतून घेणार आहे. ओलं खोबरं आहे. थोडंसं गुलाबीसर परतलं की मग आपण हे वाटायला घेणार. छान असं आपण गुलाबीसर हा केलेला आहे खोबरं आणि कांदा.
भाजून. आता आपण हा वाटणार आहोत. गॅस बंद करते मी. हा कांदा झाला आहे जरा गुलाबीसर. आता मी ह्याच्यात हे जे आपण खोबरं आणि कांदा वाटलाय तो घालणार आहे. हा चांगला मी आता परतून घेणार परत. एक 5-10 मिनिटं मी छानपैकी तो परतून घेणार आहे. आपण जितकं हे परतून घेऊ ना तितकं त्याची चव वाढते, म्हणून आपल्याला हे परतावं लागतं. नाही तर आधी आपण परतून घेतलेलाच असतो, त्यामुळे इतर ह्याच्यात आपण लगेच डायरेक्ट आपण टाकू शकतो मटण मसाला वगैरे मध्ये. पण हे सुक्कं करताना आपल्याला हे जरासं परत परतून घ्यावं लागतं, एक 5-7 मिनिटं, म्हणजे त्याची चव उत्तम होते. एकदम खूप छान लागतं ते. जसं रवा किंवा डाळीचं पीठ आपण जर चांगलं परतून घेतलं गुलाबीसर आणि मग त्याचा पदार्थ बनवला उपमा वगैरे, तर एकदम त्याची जसं हे वाढतं ना चव, तसं ह्याचं आहे. हे छानपैकी आता मी परतून घेतलंय. आता मी ह्याच्यात हळद घालणार आहे. हळद घातले. परतते मी. आता हा जो ग्रीन मसाला आहे तो घालते मी. तो पण थोडा परतते ह्याच्याबरोबरच. आलं लसूण छानपैकी वास सुटलाय हिरव्या मसाल्याचा. आता आपण ह्याच्यात कलेजी टाकणार. ही छान धुवून घेतली आपण. तुम्ही म्हणाल ही उकडून घेतली तर काय होईल, तर उकडून घेतले ना तर कलेजीचे तुकडे जे असतात ते एकदम घट्ट होऊन जातात, आणि ते घट्ट झालेले तुकडे खाताना त्याची चव लागत नाही. म्हणून आपण हे उकडून नाही घेतलेले, हे डायरेक्ट आपण ह्याच्यात टाकलेत. आता परतून घेते या मसाल्यामध्ये. छानपैकी हे पण परतते ह्याच्यात. सगळीकडे थोडा कमी तेलाचा वापर करतो, कारण खोबरं असलं
का त्याच्यात थोडंसं तेल असतंच, म्हणून मला असं वाटतं की आपण थोडं कमी तेल वापरावं. आपलं वजनावर पण थोडं कंट्रोल राहायला पाहिजे म्हणून. नाहीतर काही लोक खूप तेल वापरून पण हे करू शकतात. तर हे कमी तेल वापरून मी केले. आता तुम्ही म्हणाले शिजवणार कसं तुम्ही, तर ह्याच्यात आता मी थोडंसं जराशी हे काढलं, एक थोडीशी वाफ काढूया आपण ह्याची, आणि मग थोडं आपण पाणी ॲड करू त्याच्यात, म्हणजे त्या कलेजीला सगळा मसाला चांगला लागला पाहिजे. म्हणून पाणी घातलं का पचपचित होतं ते, तो मसाला लागला पाहिजे म्हणून आपण त्याच्यात थोडं पाणी नंतर घालणार आहोत. मीठ घालायचं राहिलं आपलं, मुख्य इन्ग्रेडियंट मी विसरले. हे मीठ घालते मी थोडं. मिठाचा वापर पण थोडा सांभाळूनच करावा. पाहिजे तर वरून देता येतं आपल्याला. हे पहा, कलेजीचा रंग बदलला, पाहिलं? हे पहा, लगेच शिजते ती, त्यामुळे लगेच रंग बदलतो त्याचा. उकडून घेतली तर एकदम ते ठोकळ्यासारखे होतात, खाताना चांगलं नाही लागत ते. कलेजी नेहमी अशीच करावी. काही काही कुकरमध्ये उकडतात आणि मग टाकतात, ते नाही बरोबर, चांगलं नाही लागत, चव नाही लागत त्याची. आता मी हे थोडंसं धुवून घेते. मिक्सर कमी पाणी वापरले का. थोडं पाणी घालते. परत एकदा वर खाली करूया आपण. तुम्हाला जरा असं वाटलं की थोडी कलेजी अजून शिजायला पाहिजे, तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता. आणि आपण नंतर पाहू की आणखीन पाणी ॲड करायला लागेल का ते. अजून आपल्याला गरम मसाला घालायचाच आहे याच्यात. थोडीशी शिजू दे, मग आपण गरम मसाला ॲड करू. मी आता हे झाकलंय आणि त्याच्यावर पाणी टाकलंय. आता मी हा गरम मसाला थोडा ॲड करते त्याच्यात. तुमच्या घरात जो कोणता गरम मसाला असेल तो तुम्ही ॲड करू शकता याच्यात. छान वास सुटलाय गरम मसाल्याचा. कलेजी लगेच शिजते, एक 7-8 मिनिटात. आपण बघणार आहोत शिजली का. हे पहा,
शिजली. एकदा उघडून पाहू आपण. मला असं वाटतं आणि एक 2-3 मिनटं आपण ठेवूया. आतून ती शिजायला पाहिजे जरा. किंचित मी पाणी घालणार आहे आता, थोडीशी शिजायला. एक 4 चमचे. त्यामध्ये शिजून निघेल. हे पहा, हे तयार झालंय, सुकं तयार झालंय. आपल्याला आणि सुकं करायचं तर आपण करू शकतो, पण हे पुरेसं आहे एवढं सुकं. आता आपण पाहणार आहोत की ते कितपत चांगले झाले. आधी मी कापून दाखवते. पूर्णपणे तयार आहे. आणि आता हे मी थोडी चव घेऊन बघणार आहे आणि मग आपण ते मीठ वगैरे पाहायसाठी. अप्रतिम, मस्त, एकदम छान झालंय. आणि आपण आता हे काढूया. ह्याच्यात तुम्ही शिजल्यानंतर थोडंसं टॉमॅटो पण घालू शकता, जर ज्यांना टॉमॅटो आवडतं. आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही घातलं तरी चालतो. मी आता हे बोलमध्ये काढते. आणि ह्याच्यावर प्लेटिंग करते, थोडंसं डेकोरेट करते. कोथिंबीर आपण थोडी चिरलेली ठेवली होती ती घालूया. आणि हे अशा प्रकारे छानपैकी असं तयार झालं आहे. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. अँड प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक यू व्हेरी मच.